तर या कार्यक्रमाला खास आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून हाऊस शिफ्टिंग बिझनेस अनंत गीते साहेब येणार आहेत या कार्यक्रमाला आवर्जून खास. तर अशा पद्धतीने इकडे आता गाडी चुकली आणि हा कार्यक्रम लावलेला इकडे दाभोळगाव पाटीलवाडी ग्रामस्थ ग्रामविकास मंडळ मुंबई तालुका महाड जिल्हा रत्नागिरी. तर आज इकडे सगळे प्रोग्रामला नाटकासाठी खास आवर्जून त्यांचे ग्रामस्थ सगळे आलेत. त्याला आपण बघूया. सगळे ग्रामस्थ आहेत. डायरेक्ट घेऊया. बोला टाइमवर आला. बस ओके थँक्यू. बायो आले नाटक बघायला खास. तुला माहिती होता कुठे सुनबाई ना आली मग हो खास आईला घेऊन आली मी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. नार्वेकर, सुनील मांडव सोबत नरेंद्र विचारे, विनायक खंबीर, रणजित जगदाळे, प्रवीण पाचटे, संतोष खडसे, प्रशांत फुले, रुपेश सुर्वे, रसिका आंबेडकर, गुंजन सुर्वे, विशाल कासरू. सुरेखा क्रिएशन्स मुंबई सादर करीत आहे सुनील माळी लिखित आणि दिग्दर्शित 2 अंकी नाटक गाडी चुकली आणि संयुक्त प्रयोग क्रमांक 10. आणि हिच्यापेक्षा चांगल्या मुलीशी लग्न का. अरे तू नाही तो और सही कल पेन मारून झोप. हो नमस्कार. काय हो कसा वाटला कार्यक्रम? मस्त वाटला. आवडला ना? कसा वाटला भाई? आवडला ना? मस्त एक नंबर. दाभोळगाव रहिवासी आहे. या कार्यक्रमाला मी आज उपस्थित आलो. कार्यक्रम आणि मंडळकडचा अतिशय कार्यक्रम चांगला होता आणि या कार्यक्रमाचं असं आहे की मुला मुलींचा ते प्रेम चालतो आणि त्याच्यामध्ये प्रेम झालं ते आई वडील काही बघत नाही आणि डायरेक्ट प्रेमाच्या मुलगा प्रेमात पडतो आणि त्या प्रेमाच्या पाहिल्यानंतर त्या मुलाला पुढे थांबवावं त्याच्यामध्ये हे गाडी चुकले आणि
आज हे नाटक जे आहे म्हणजे कार्यक्रम हे चांगलं आहे आणि ह्या कार्यक्रमाला ह्या दाखवूनच्या जे काही मंडळ आहे त्यांनी सुद्धा चांगला दिला आहे. हा हॉल एकदम चांगल्या पद्धतीने सुद्धा भरलेला आहे. स्टॉल बाल्कनी असे कार्यक्रम हे चांगले होणार आहेत आणि ह्या पुढे थांबवा आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सुद्धा चांगली आहे. एवढं बोलतो. धन्यवाद. सन्मान्य श्री समीरभाई रेवाले यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. तसेच समाजसेवक श्री संतोष खिलशे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांचा कौटुंबिक स्नेहमेळावा देखील या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने साक्षीने हा सुवर्ण सोहळा संपन्न होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर मंडळी तसेच रसिक प्रेक्षक आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपल्या या ग्रामविकास मंडळाची सुरुवात आमच्या पूर्वजांनी 1978 साली केली व वर्गणी घरपट 2 रुपये महिना काढून या मंडळाचा विस्तार पुढे होत राहिलेला आहे. आज तीच वर्गणी महिना 125 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे आणि आज या मंडळाला 48 वर्ष पूर्ण होत आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटत आहे. मंडळाची प्रगती खूप कमी असली तरी प्रगतीचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. ही एक छोटी सुरुवात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेली आहे. येणाऱ्या पुढील काळात मंडळाच्या वतीनं खूप मोठी झेप घेऊ असा शब्द मी या ठिकाणी मंडळाच्या वतीने देतोय. आजच्या कार्यक्रमाला ग्रामविकास मंडळाच्या ग्रामविकास निधीसाठी व मंडळाच्या आर्थिक उन्नतीसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणून कार्यक्रमात सर्व उपस्थित प्रमुख मंडळी तसेच पंचकृत सर्व मान्यवर मंडळी ग्रामस्थ तसेच इतर प्रेक्षक वर्ग आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एकमेका सहाय्य करून अवघे धरून सुपंत या वृत्तीप्रमाणे आपण पुढे वाटचाल करत राहू. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले निलेश आडकले साहेब यांना विनंती करून आपण मंचावर यायचं आहे. कमिटीला धन्यवाद साहेब. तसेच दक्षिण रायगडचे संपर्क प्रमुख कदम साहेबांचा सन्मान करायचा आहे. तसेच दक्षिण मुंबईचे उपविभाग प्रमुख सन्माननीय श्री सुरेंद्रनाथ दिगुंडकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी समीरभाई रेवाले यांचा देखील सन्मान करायचा आहे. मी कमिटी मेंबरला विनंती करतो की समीर रेवाले साहेबांचा संतोष खिलशे साहेब यांचा देखील सन्मान करायचा आहे. मी कमिटी मेंबरला विनंती करतो. कमिटी मेंबरला विनंती करतो की आपण सुरेश पेंढारे यांचं स्वागत करतील उमने साहेब. सुरेश पेंढारेने मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे शांताराम नाडकर यांचं शांताराम खाडे यांचं स्वागत करतील. विजय खाडेने मंचावर यायचं. विजय खाडे. मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, ग्रामीण पंचक्रोशीतील विविध मंडळांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझे समाज बांधव आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, थोडासा आता वयाचा प्रभाव शरीरावर जाणवायला लागला आहे. त्यापासून मणक्याचा त्रास सुरू झाला आणि म्हणून मग यावर न यावर असा थोडा द्विधा मनस्थितीमध्ये होतो. परंतु मंगेश भोगडे आणखी अतुल भोवट हे दोघे मला निमंत्रण द्यायला आले आणि त्याने विनंती केली की साहेब आम्ही एक कार्यक्रम साहित्य संघामध्ये आयोजित करतो आहोत आणि हा जो कार्यक्रम आयोजित करतो त्याचा जो मूळ हेतू आहे तो गावाला भेडसावणारी पाण्याची समस्या, पिण्याचं पाणी. आणि म्हणून मग कार्यक्रमाच्या माध्यमातून जर काही निधी गोळा करता आला तर निधी गोळा करून
हा प्रश्न सोडवण्याचा आमची इच्छा आहे, आमचे प्रयत्न आहे. आता ज्यावेळेला आपण भुवटे मला हे कारण सांगितलं तेव्हा मी त्याला सांगितलं मी 100% येणार तुझ्या कार्यक्रमात. कारण दाभोळकर आणि माझं नातं काही नवीन नाही आहे का, नवीन का वर्षानुवर्षाचं आहे. दाभोळकर आणि माझं नातं अतिशय जवळचं नातं आहे. त्या दाभोळ गावाकरता काय केलं याची चर्चा मला उरलेला नाही. पण तुझ्याकडून एक शिकलो म्हणे, आयुष्यात कठीण निर्णय घेण्याचा कितीही जीव घेणा प्रसंग आला तरी आपलं हित कशाचं याचं भान असणं गरजेचं आहे. बायको स्त्रीचा जन्म हा पोचण्यासाठीच झालाय. सगळ्यांची चालना झाली आहे ना. तिने सहन केलं तर काय झालं? तिच्या जगण्यानं किंबहुना तिला किंमतच काय? हा तुझ्या सर्व स्तरांवर आहे. सगळं मुंबईला बंदे परीक्षा ताई तुम्हाला सांगते नावाला शिकली प्रगती झाली. राजनीती जत्रेचा तेच चालू आहे. हा पुरुष मला आहे मॅडम, काय झालंय तुमच्या बाबतीत, काही कळेल का? मी काय करते? सकाळी उठल्यापासून तुझ्या घरच्याचा चहा करा, नाश्ता करा, जेवण करा आणि सांगतात बाई काय एवढं मोठं अंगण चालवायला कोणी अरे कोणाच्या घरी घेऊन गेला होतास तिला? मग तिचं काम का करायला सांगता तिला? कोणी केली पाहिजे? धन्यवाद. सर्व पंचक्रोशी रहिवासी संघामधील आलेल्या पाहुणे मंडळी, नातेवाईक, आज खरोखरच आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की तुम्ही शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली. तसेच या सचिन माली दिग्दर्शक यांचे सर्व मंडळीचे मी कौतुक करतो की या सर्व मंडळीला तुम्ही बसवून ठेवलात आणि खरोखरच तुम्ही एक कौटुंबिक जीवनावरती एक आधारित एक तुमची संकल्पना निर्मित करून दाखवली. असाच तुमच्या कार्य घडत जावं आणि लोकांपर्यंत पोहोचवत असं मी एक इच्छाही करतो. नतमस्तक होऊन हा जो कार्यक्रम आला आणि सुनील माली साहेब त्यांच्या हातून चांगली सेवा झाली आणि शेवटपर्यंत ही जनता आणि ही शेवट तुमच्यासाठी बसले. तर बोल कर्जे बैरी की, बोल कर्जे बैरी की, असा सुंदर तुमचा नाटक झालेलं आहे. आणि साहेब खरोखरच तुमचा म्हणजे सुरुवातीला आम्हाला त्यांचं म्हणजे खूप आणि शेवटपर्यंत त्यांनी आणि लास्टला जे आपण म्हणतो की आपण प्रवाशांच्या गाडीमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरची परिस्थिती काय असते तिथे आपण स्वतः जातो आणि खरोखरच ते अंगाला येतो. जेव्हा त्यांनी मार्चची आठवण केली खरं हृदय भरून आला तिथे.
कारण ती माऊली जेव्हा जात होती तिला काही माहिती नव्हतं आणि ती अचानक गावामध्ये उडाली, काय लोकांचे हाल झाले असतील. असो, रामकृष्ण हरी, सुंदर असं झाला. असंच आम्हाला सहकार्य करा. कधी आमच्या मित्र परिवाराला आला तुमचं नाटक आम्ही जरूर सांगू. तर मित्रांनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे दाभोळ ग्रामस्थांनी हा नाटक बसवला होता, गाडी चुकली, आणि खूप छान गावकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. आणि खरंच हाऊसफुल शो, म्हणजे संपूर्ण बाल्कनी आणि जे स्टॉल होते वरती संपूर्ण हाऊसफुल. या ग्रामस्थांनी मिळून हा संघर्ष, या कार्यक्रमाचं नियोजन, अतिशय उत्तम असा कार्यक्रम नियोजन केला. अध्यक्ष, सेक्रेटरी असतील, या सगळ्यांनी मिळून किंवा त्यांची कमिटी, या सगळ्यांनी मिळून अतिशय सुंदर, डोळ्याचे पारणे फिटेल असा हा कार्यक्रम आयोजित केला. आणि त्यामध्ये खास प्रमुख पाहुणे म्हणजे आमचे खासदार 6 वेळा जिंकून आले अनंत गीतेसाहेब यांचंसुद्धा आज आम्हाला दर्शन झालं. खूप बरं वाटलं. आणि त्यांनीसुद्धा आमच्या गावालासुद्धा खूप छान असा सपोर्ट केला आहे, सहकार्य केलं आहे. तर आपण त्यांच्या अध्यक्षाने भेटूया. सर, अध्यक्ष, आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आज बघण्यासारखा लोकांना होता आणि खूप छान नियोजन केला होता तुमच्या कमिटीला, काय सांगाल? खरोखरच आज आमच्या दाभोळगाव पाटीलवाडीच्या वतीने आम्ही हा एक कौटुंबिक नाटकाचं आम्ही आयोजन केलं होतं. आणि खरोखरच या कार्यक्रमाला आम्ही जवळजवळ 3 महिने ते 2 महिने या कालावधीसाठी आम्ही म्हणजे गावाच्या माध्यमातून म्हणजे काहीतरी गावासाठी एक निधी प्राप्त करायचा म्हणून आम्ही 3 महिन्यासाठी हे प्रयत्न करत होतो. आणि खरोखरच हे नाटक बघून आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटलं की खरोखरच या नाटकामधून आत्ताच्या परिस्थितीमध्ये जीवनामध्ये काहीतरी फरक पडू शकतो अशी मी एक तुमच्या म्हणजे सगळ्यांना इच्छा व्यक्त करतो. तर खरंच असे हे नाटक पूर्वी नाटक व्हायचे, पण काही लोकांनी त्याच्या मध्य कालामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये घडता आलं. पण खरोखरच आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर जुन्या परिस्थितीत मागे गेलात तर त्या गोष्टीकडे आपण काहीतरी घडवू शकतो, असं ह्या एक नाटकाचा अनुभव आम्हाला या बघायला मिळाला. बरं, मला एक असा प्रश्न भेटतो की आज आपण संपूर्ण ग्रामस्थ मिळून एकत्र हा एकोपा दाखवलेला आहे, त्याबद्दल ग्रामस्थांची एकीचं काय बळ आहे, काय सांगाल? आम्ही सातत्याने म्हणजे आज मुंबईकर एकत्र का येतो, कारण इथे आम्हाला मुंबईला राहत असल्यानं जवळजवळ आमच्या 1978मध्ये मंडळ स्थापन झाला असताना आम्ही कुठेतरी 2 रुपये अशी सभासद वर्गणी काढत असताना आमची नाही मुंबईमध्ये काही राहण्याचे ठिकाण नसताना एखाद्या मरीन लाईन्स इथे आम्ही सातत्याने रविवारच्या एक महिन्याच्या रविवारी मिटिंग घेऊन महिन्याचे 2 रुपये असं काढून आम्ही 1978 पासून हे आम्ही मंडळ स्थापन केलं. पण कुठेतरी आता नवीन पिढीला आम्हाला चांगला मिळाला पाहिजे, त्या हिशोबाने आमच्या एक हेतूने आम्ही हा एक निधी म्हणून आमच्या गावाच्या याच्यासाठी आम्ही प्राप्त. आज बरं वाटतं की तुम्ही चांगला उपक्रम राबवला आहे की पाण्याचा जे दानधर्म करतायत आणि उत्तम हा कार्यक्रम तुम्ही हाती घेतला आहे, त्याला तुमचं यश लाभो. आणि त्यासाठी ग्रामस्थांचा किती प्रयत्न आहे आणि किती पाठबळ आहे, काय सांगाल? खरोखरच पाणी हे मूळ म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. पाणी हे जीवनाचं सार्थक आहे. या पाण्यामुळेच आपण सर्वजण आज उभे आहोत, कारण का ह्या पाण्यासाठीच आम्ही आताच गीतेच्या वेळी सांगितलं की पाण्याचे प्रश्न असेल तर आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत त्या गोष्टी. पाणी हे येणं गरजेचं आहे. बरं भाऊ, काय सांगाल तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल छोटक्यास? दाभोळगाव ग्रामस्थ मंडळ पाटीलवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई, आमचे अध्यक्ष संतोष भुवड, मुंबई अध्यक्ष संतोष भुवड आणि माझे सर्व खजिनदार. आणि जवळजवळ आज 15 वर्ष झाली. 15 वर्ष खजिनदार पद म्हणून अंकुश जाधव आणि बाबू खाटे हे असं आणि सुरेश गोरुले हे असं हा आपल्या गावचा कारभार सांभाळतात. आणि आत्तापर्यंत त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्या अडचण न येतात त्यांनी गावाचा एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगला गावाचा कारभार सांभाळलेला आहे. आणि आज आमचा हा जो कार्यक्रम आम्ही झाला ती गावची जी मंडळी आहे, आत्तापर्यंत नाटकाचा भाग सर्वीकडे होतो. आमच्या आदिल साहेबांनी सांगितलं की नाटक म्हणजे आता बरेच तर कमी झालं. आणि आमचं सहकारी अतुल फोडांनी सांगितलं की बा माझ्याकडे माझा एक मित्र आहे सुनील माली म्हणून, तर त्यांच्याकडे नाटक 1-2 अंकी नाटक आहे, तर तुम्ही आपल्या गावाने लावूया का, आपण ग्रामस्थांनी सर्वांनी. तर आम्ही ग्रामस्थांच्या नावातून एक शब्द टाकला. तर मग आम्ही विचार केला की जर सुनील मालीसारखी चांगली मित्रमंडळी आहे आणि तो नाटक त्यांनी आम्हाला पहिल्या मिटिंगमध्ये येऊन जरी समजून सांगितलं की असं करायचं. तर आम्ही 3 महिने आमच्या ह्या नाटकाचा आम्ही प्रयोग करत होतो की कशा पद्धतीने झाला पाहिजे. आणि गावाचा विकास, ह्या नाटकाचा उद्देश म्हणजे काय, गावाचा विकास, गावामध्ये काय निधी आणायची. आता गावामध्ये इथे आपला जो प्रत्येक माणूस इथे आलेला आहे, तर इथे आम्ही सुरुवातीला आधी साहेबांनी आमच्या बोलले की 2 रुपये आम्ही काढायचं. 2 रुपयापासून आता जवळजवळ आमचे 50 रुपये आले आणि 50चे आम्ही आता वर्षाला 1500 रुपये घेतो. असं आमचं एक गाव एक छोटासा म्हणजे कुठच्या भागातून आम्हाला कशी तरी उत्पन्न आलं पाहिजे आणि गाव कसं चालणार, कारण गावामध्ये काय अनेक खर्च असतात, या गोष्टी सर्व असतात. त्यासाठी हा निधी जो आम्हाला येणार तो आम्ही गावासाठी किंवा त्यातून जे आमचे राहिले तर आमच्याकडे शिक्षण म्हणजे मुलं शाळेत जाणारे असतात, तर
त्यांच्यासुद्धा आम्ही हा वापरू शकतो किंवा आमची शाळा आहे, म्हणजे आमची शाळा गावाला आहे, तर त्या शाळेसाठी हा जो उपक्रम लावायचा तुमची काही निधी आहे. मग आतापर्यंत आम्ही आमच्या मुलांना वया पेन जे काही छोट्या मोठ्या गोष्टी लागणाऱ्या असतात, ज्या टायमाला करोना काळ होता त्या टायमाला मी स्वतः गावी हजर होतो. तर गावी होतं तिथे आमची बरीचशी म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मुलांचा पट आहे आमची पाटीलवाडी. तर त्या सरांनी मला विचारलं की बाबा तुमचे मुलं जे आहेत त्या मुलांसाठी तुम्ही काय मदत करू शकता. तर मी काय मुंबई ठिकाणी पण काय लोकांनी कॉन्टॅक्ट केला, पण मी माझ्या सहकार्याने मी मुलांसाठी एक मास्क दिली आणि बोललो अजून काय पाहिजे तर आमची मुंबईकर मंडळीसुद्धा आहे आणि आतासुद्धा आम्ही थोडंसं काम घेतलेलं आहे गावी, आतापर्यंत काही पुरा केलं नाही, पण ते काय जे थोडंसं अडचण आहे त्याच्यावर आम्ही आता करणार काय दिवसांत. बरं, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुमची वाडी आहे की गाव आहे हा एकत्र आहे की किंवा गावात अशी भांडणं वगैरे आहे, तर तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? किंवा आज बघाल ना तर आपल्या खेडेगावामध्ये काही एक गाव असेल पण त्या गावामध्ये वाड्या असतात किंवा गावामध्ये तुटलेले मंडळ असतात, वेगवेगळे होतात, मग त्याच्याने एकोपा चालत नाही, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? माझं गाव आहे पाटीलवाडी, असं आमच्या पंचकृषी आमच्या 5 वाडे आहेत पंचकृषी म्हणून हे मंडळ आणि आमची ग्रामदेवता ग्रामदेवता श्री कर्जाईभैरी माऊली आहे आणि त्या माऊलीच्या जोडीला दाऊद खान साहेब आणि अशी जी कर्जाईभैरी माऊली आहे त्या माऊलीच्या असं म्हणजे तिथे असं कुठल्याही गोष्टीचा तिथे जात भेद येत नाही. जर आमचे सर्व लोक एकत्र येऊन तो तिथे आमच्या होळीचा एक कार्यक्रम होतो तो आम्ही पार करतो. आणि आमच्या गावामध्ये पाटीलवाडी म्हणून आहे, पाटीलवाडीमध्ये अशी बरीचशी म्हणजे आमची 70 घरं आहे, 70 घरामध्ये आम्ही असं गुण्यागोविंदाने राहतो. प्रत्येक गावामध्ये वेलप्रसंग काय आला असेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन कुठच्याही पक्षाचा का कुठच्याही ह्याचा आम्ही आधार घेत नाही. आम्ही जे ग्रामस्थ आजसुद्धा आम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम लावला, आमच्या अतुल भोर साहेब आहेत यांनी सुद्धा आम्हाला फक्त एक शब्द टाकला, आम्ही पूर्ण गावा टाकला आणि हा गावानी पूर्ण सहकार्य करून हा आम्ही गावाच्या वतीने कार्यक्रम पार पाडलेला आणि गावामध्ये कुठच्याही गोष्टीचा मतभेद आमच्या वाडीवरती नाही आहे. तसेच आमच्या गावामध्ये फक्त आम्ही विषय टाकतो की आम्हाला हे करायचं आहे, कुठचं काम नाटक असो तमाशा असो, आम्ही तमाशाची शायर आहोत, कुठच्या गोष्ट करायला गेलो तर आमची तरुण मुलंसुद्धा आहेत त्यांना फक्त सांगितलं तर आम्ही कुठल्या गोष्टीचा विरोध न करता आम्ही सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ एकत्र येऊन आम्ही आमच्या गावचा विकास करतो. खूप छान अप्रतिम असा तुम्ही संदेश दिला लोकांपर्यंत. तुमच्या पाटीलवाडी ह्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा जो संदेश आहे तो पूर्ण जगभर पसरावा आणि याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, त्यासाठी तुम्हाला पाटीलवाडीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, तुम्ही चांगला सहकार्य केलात आणि असेच कार्यक्रम तुमच्या हाती घडो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करून ग्रामदेवतेला प्रार्थना करू की असं तुमच्या हाती काम हो. धन्यवाद. माहिती पण तिने छोट्या ताण्या बाळाला तिने घेतले होते की खरोखर अक्षरशः जे डोळ्यातून पाणी येत होता आम्ही बघून सुद्धा काम करा आणि तिने नवऱ्याला मामा बनवला तिची सुद्धा म्हणजे ऍक्टिंग धावत होती मारत होती ऍक्टिंग गेली आणि त्यांनी सुद्धा परत चांगला कार्यक्रम केला. सुंदर आणि कंडक्टर साहेबांचा काही विचार आणि साहेब खरोखर तुमचा म्हणजे सुरुवातीला आम्हाला त्यांचं म्हणजे खूप आणि शेवटपर्यंत त्यांनी आणि लास्टला जे आपण म्हणतो की आपण प्रवाशांच्या गाडीमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरची परिस्थिती काय असते तिथे आपण स्वतः जातो आणि खरोखरच ते अंगाला येतो. जेव्हा त्यांनी मार्चची आठवण केली खरं हृदय भरून आला तिथे, कारण ती माऊली जेव्हा जात होती तिला काही माहिती नव्हतं आणि ती अचानक गावामध्ये उडाली, काय लोकांचे हाल झाले असते. असो रामकृष्ण हरी सुंदर असं झाला. असंच आम्हाला सहकार्य करा. कधी आमच्या मित्र परिवाराला आला तुमचं नाटक आम्ही जरूर सांगू.